नमस्कार मंडळी. तर मी श्रद्धा साळुंखे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला 2 दिवसाचं आपलं काम दाखवणार आहे की आपलं 2 दिवसात आज किती काम झालेलं आहे काल आणि आजमध्ये. तर ही जी डिझायनर साडी जी आहे ही माझ्या म्हणजे क्लायंटची कस्टमर म्हणजे माझं मैत्रीणच आहे, तिची ही साडी आहे. अर्जंटमध्ये हे ब्लाऊज स्टिच केलेले आपण. हे बघा, सिम्पल डीप गळा हवा होता आणि अशी नॉर्डन लटकन हवी होते. बघा, अशी सिम्पल डीप आणि कटोरी ब्लाऊज येते. याला हुक लावायचे अजून बाकी आहे. हे 32 साईजचं कटोरी ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. आणि याला विदाऊट अस्तर अशी मेघाबाई शिवलेली आहे. बघा, हे डबल करून मी तिला मेघाबाई स्टिच करून दिली. याला अस्तर कुठल्याही प्रकारचा अस्तर नाही. बघा, अशी छान प्रकारे तुम्ही डिझायनर ब्लाऊज आपल्या चॅनलवर शिकणार आहे. हे बघा, हे या साडीवरचं झालं. आणि आणखी जे काही काल मी स्टिच केलेले ब्लाऊज आहे हे माझ्या दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे, ज्याला अशी नॉड लावलेली आहे आणि सिंपल गोल गळा घेतलाय डीपमध्ये. तर ते ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे, जे रनिंगमध्ये ब्लाऊज पीस गेलेला आहे. हे बघा, रनिंगमध्ये हा ब्लाऊज पीस गेलेला आहे या साडीवर. आणि या कस्टमरचे 2 ब्लाऊज आहे आपल्याकडे. हे कस्टमर आपलं फर्स्ट टाईम आलेलं आहे आणि यांना आपली ब्लाऊजची फिटिंग आणि सगळं काही एकदम व्यवस्थित बसलेलं आहे. बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते. हे देखील कटोरीचं ब्लाऊज आहे. तर आज सर्व कटोरीचे ब्लाऊज आहे. हा देखील डीप गोलगळा आहे. तर आपल्याला अजून यांना इस्त्री बाकी आहे. बघू शकता किती व्यवस्थित शिवलेले ब्लाऊज आहे. तर यावरची साडी देखील मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही या त्या ब्लाऊजवरची ही साडी आहे. आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज ज्या दिवशी मी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना दाखवलंच होतं, या साडीवरचं ब्लाऊज हे आपण काल शिवलेलं ब्लाऊज आहे. अशा प्रकारे याला पंचकोनी गळा घेतलेला आहे आपण. आणि समोरून हा कटोरीच ब्लाऊज आहे. याला देखील हुक लावायची बाकी आहे. तर रात्री आपण यांना सर्वांना हुक लावून घेणार आहे आणि उद्या सकाळी हे ब्लाऊज आपण कस्टमरला देऊन टाकणार आहे. आणि अजून 2 ब्लाऊज आहे. ही जी जुम्मीचूक साडी आहे ही खूप ट्रेंडिंगमध्ये होती मागे. बघा, ही या लेसवर शिवणं खूप अवघड होऊन जातं, तरी देखील मी याच्यावरचं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, सिंपल असा कस्टमरने गोलगळा नॉड आणि बघा पूर्ण कटोरीच ब्लाऊज आहे. पण एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे आणि दुसऱ्या कस्टमरचे 2 ब्लाऊज. त्यांनी असे स्लीव्जला असं खातं काढलेलं आहे, म्हणजे शेप काढलेला आहे स्लीव्जला. दोन्ही स्लीव्जला बघू शकता तुम्ही अशा छान प्रकारे. तर अशा प्रकारे हे काल आणि आजचं काम आहे. आज सकाळी दवाखान्यात गेल्यामुळे एकच ब्लाऊज स्टिच करून झाले तिथून आल्यानंतर. आणि आणखीन हे आपल्याला 2 ब्लाऊज जे आहेत हे स्टिच करायचे आहेत. तर हे आपण रात्री स्टिच करून घेऊ. तर मंडळी, हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एक तर आपल्याला 6 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर 68 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. तर मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद करते की तुम्ही मला जसं सपोर्ट केला तसंच पुढेही सपोर्ट करा. म्हणजे मी खूप खुश आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर इतका विश्वास दाखवला. असाच विश्वास मला पुढेही दाखवा, असाच मला सपोर्ट करा. मी तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि असंच मी नवनवीन जसं सोप्या ट्रिक मी तुम्हाला माझ्या शिवण क्लासमधून शिकवत जाईन. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर काही अडचण आली तर मला कमेंट करा. उद्यापासून आपले कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ पडतील. आणि उद्या आपण 12:30 ते 1च्या दरम्यान आपण लाईव्ह येणार आहे. तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी व्हिडिओ बघून घ्या. उद्या मी लाईव्हमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील काय असतील ते सर्व मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आणि हे बघा, हे जे मी आज ब्लाऊज वेअर केलेलं आहे हे याचं शोल्डर बघू शकता तुम्ही. टच टू टच आपल्या शोल्डरला
बसलेला आहे आणि मागून देखील बघू शकता किती डीप गळा आहे, तरी कुठेच ब्लाऊज उचकत नाही किंवा काहीच नाही. इथून सुद्धा बघा अजिबात घोळ नाही का काही नाही. असं व्यवस्थित ब्लाऊज तुम्हाला स्टिच करायला मी शिकवणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा सविस्तर. 28 साईजची पेपर कटिंग दाखवलेली आहे, ती व्यवस्थित तुम्ही बघा, प्रॅक्टिस करा, मॅप बघा कसं काढायचं काय ते. तर आताचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा सर्वांना एकदा धन्यवाद की मला असं सपोर्ट केला. असंच मला सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ बघत जा. जर तुम्हाला आवडले तर मला लाईक शेअर कमेंट करा. बाय.